Hello everyone. I am nutritionist dietitian आहार तज्ञ माधुरी हेंद्रे. स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये डायटिशियन माधुरी हेंद्रे. माझा फर्स्ट हा ट्रॅव्हल ब्लॉग आहे, लॉंग व्हिडिओ. तर आज व्हिडिओमध्ये आरोह सृष्टी याबद्दल मी सांगणार आहे. आरोह सृष्टी या रिसॉर्टबद्दल. हे तळेगाव ढमढेरे पुणे इथे आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये थंड असं ठिकाण हवं असेल, तिथे आपण वन डे रिटर्न असेल किंवा वन डे 2 डे स्टे जर करायचं असेल त्यासाठी हे खूप छान रिसॉर्ट आहे. आम्ही थोडंसं वेळेच्या अगोदर थोडंसं लवकर पोचलो होतो. 9-9:30च्या दरम्यान चेक इन होतं. त्यामुळे ते म्हणले वेटिंगच करा. थोडं ते आतमध्ये क्लीन करत होते, साफ करत होते, वॉश करत होते. त्यामुळे आम्ही थांबलो होतो. हा बाहेरचा त्याचा परिसर आहे. मोकळं मैदान आहे, आजूबाजूने शेत, अशी झाडं आहेत. एंट्रन्स केल्यानंतर इथे समोर दिसत असेल, समोर बोर्ड आहे, त्याच्यावरती इन्फॉर्मेशन आहे काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत रिसॉर्टमध्ये. बुकिंग जे केलेलं आहे त्याची प्रिंट दाखवण्यासाठी तिथे माझ्या मैत्रिणी बोलत आहेत. आता चार्जेस तुम्ही इथे चार्जेस बघू शकता त्या बोर्डवरती. अडल्टचे 900 आहेत आणि 5 ते 12 वर्षाच्या मुलांचे 600 आहेत त्याच्यावरती प्राईस. तर आम्ही जवळपास 13 ते 14 जणी होतो. माझी बहीण, आमच्या मैत्रिणी, असा ग्रुप होता 13 ते 14 जणींचा आणि आमची मुलं. तर आमचे चार्जेस साधारणतः 800 रुपये घेतलेले होते. त्यांनी डिस्काउंट थोडंसं दिलेलं होतं आणि मुलांचे 500. हा हॉल दिसतो इथे. म्हणजे एंट्रन्स केल्यानंतर थोडं पुढे चालत आल्यानंतर म्हणजे एखादं फंक्शन छोटंसं करायचं असेल तर त्यासाठी देखील तुम्ही इथे बुक करू शकता हे रिसॉर्ट. हे जे आहे हे बाहेर बसण्याची व्यवस्था आहे, बसण्यासाठी आहे. हे नाश्ता जेवण करण्यासाठी या टेबल खुर्च्या जो शेड दिसतो आहे. आम्ही आतमध्ये पण आहे नाश्ता जेवण करण्यासाठी टेबल खुर्च्या यांची सोय. तर तिथेच आम्ही जेवलेलो होतो. आम्ही विकेंडला नव्हतो गेलो, मंगळवारी गेलो होतो. त्याच्यामुळे त्यावेळेस इतकी गर्दी नव्हती. आमचा ग्रुप आणि अजून 1-2 जणांचा ग्रुप असं होतं. जास्त अशी गर्दी नव्हती रिसॉर्टला. नाश्त्यामध्ये मिसळ पाव, पोहे, उपमा असं होतं. आणि जेवणामध्ये पुरणपोळी, गुळाची, पिठलं भाकरी, आमरस, वांग्याची भाजी असं जेवण होतं. जेवणाची क्वालिटी छान होती. हे रेन डान्स पाहू शकता. मुलांनी खूप एन्जॉय केलं. ह्या अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज पण इथे खूप आहेत, ज्या लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी आहे. अगदी लहान म्हणजे 2 ते 3 वर्षांची मुलांसाठी हे अशा प्रकारची देखील इथे टॉईज आहेत, ॲक्टिव्हिटीज आहेत. हे चेंजिंग करण्यासाठी, कपडे बदलण्यासाठी आहे रूम्स. स्विमिंग पूलमध्ये खेळल्यानंतर
स्विमिंग पूल आणि रेन डान्स याच्या पुढे असा पुढे गेल्यानंतर पण तिथे एक असा स्टेज आहे आणि मोकळं मैदान आहे. झाडं भरपूर आहे त्याच्यामुळे असा एक इथे गारवा वाटतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप हे छान रिसॉर्ट आहे. मगाशी मी सांगितलं होतं की बाहेर जेवणाची सोय तसं आतमध्ये आहे. इथेच आम्ही त्यावेळी नाश्ता आणि जेवणाची सोय होती. आमचं वन डे स्टे नव्हतं, वन डे रिटर्न होतं. तर इथे बॅग्स ठेवण्याची सोय त्यांनी केलेली आहे. बैलगाडी खूप एन्जॉय केलं. ट्रॅक्टर रायडिंग अशा ॲक्टिव्हिटीज इथे आहेत. अशा वेगवेगळ्या कॉट बसायला आहेत झाडाखाली गार. स्टे करणार असाल तर अशा पद्धतीच्या रूम्स आहेत. बांबूपासून बनवलेल्या. जर स्टे करणार असाल तर प्रत्येक ठिकाणी इथे पाण्याची सोय आहे. ते खूप मला आवडलं की प्रत्येक ठिकाणी म्हणजे त्यांनी पाण्याची सोय केलेली आहे. खेळणी भरपूर आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी. स्लायडिंग, या अशा ॲक्टिव्हिटीज करताना खूप मजा येते लहान मुलांना आणि आम्ही मोठ्यांनीही केल्या. झिप लाईन मी याआधी केलं नव्हतं, फर्स्ट टाईम झिप लाईन इथे केलं. झिप लाईन, सायकलिंग असं आहे. लहान मुलांसाठी पण झिप लाईन इथे होतं. आराम से चलने दो बेटा. त्यानंतर ट्रॅक्टर रायडिंग खूप छान वाटलं. ट्रॅक्टर रायडिंग म्हणजे पूर्ण रिसॉर्टला चक्कर, आजूबाजूला झाडं. तर ट्रॅक्टर रायडिंग करताना खूप मजा आली. येताना आम्ही तुळापूर, श्री क्षेत्र तुळापूर इथे भेट दिली. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी तिथे येताना तिथे भेट दिली.
तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही या रिसॉर्टला नक्की व्हिजिट करू शकता.